हॅलो एव्हरीवन. अरे इकडे बघा रे, मी व्हिडिओ बनवतोय असं माझा फ्रेंड सगळ्यांना सांगत होता, पण सगळ्यांचं आपापलं चाललं होतं. शेवटी आम्ही सगळ्यांनी कॅमेऱ्यात बघितलं, स्माइल केली आणि असं आमची जर्नी स्टार्ट झाली. आम्ही निघालो कॅम्पिंगसाठी, पण जाता जाता रस्त्यात लागली ट्रॅफिक. आणि भलं हो या काकांचं की त्यांनी ती ट्रॅफिक थोडीशी का होईना कमी करण्यास मदत केली. ट्रॅफिक पोलीसचं काम त्यांनीच केलं, पण काही का होईना आम्ही तिथून निघालो. आणि नंतर एका छान ठिकाणी काहीतरी खाण्यासाठी म्हणून थांबायचं होतं. मग रस्त्यात दिसली रुपेश मिसळ आणि गाडी पार्क करून लगेच आम्ही निघालो रुपेश मिसळ खाण्यासाठी. आणि जाता जाता काय दिसलं, बापरे काय लिहिले, संपला विषय. रुपेश मिसळ संपला विषय, बघूया तर कशी मिसळ आहे म्हणून आत गेलोय. जाता जाता असं लक्षात आलं की आपण इथे पहिलेच नाही आहोत, इथे बरेच जण येऊन गेले आहेत आणि ती सेलिब्रिटी सुद्धा आहेत, म्हणजे ही मिसळ चांगलीच असणार असं लक्षात आलं. मग तिथं काय, आम्ही टेबलवर बसून ही चर्चा करत होतो की काय घ्यायचं, मिसळच असणार चांगली, तर मग मिसळच घेऊया असं म्हणत मिसळ ऑर्डर केली. आणि त्याची वाट बघत सगळे आपापल्या गप्पा मारत बसले. जेव्हा पण मिसळचा विषय येतो तेव्हा नाशिकचा विषय निघतोच. नाशिकची मिसळ इज द बेस्ट. पण आज इथली मिसळ खाऊन, तीही मिसळ खरंच छान होती. म्हणजे नाशिकच्या मिसळला तोड नाहीये, पण तरीही ही मिसळ सुद्धा छान होती. आम्ही मिसळ खाल्ली, काव्याने दही खाल्लं आणि दह्याचं ऑप्शन होतं म्हणून आम्हाला टेन्शन नाही काव्याच्या जेवणाचं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढे जाता जाता लक्षात आलं की आपण एक्सप्रेस हायवेच्या ऐवजी दुसरा रोड घेणार आहोत, जो की गावामधनं जातो. पण कसंही जावं, दोन्ही रोड पावनाकडे जाण्यासाठी एकदम छान आहेत. आणि जाता जाता रस्त्यामध्येच सनसेट लागला, म्हणजे सनसेटला पोहोचणार होतो पण रस्त्यात सनसेट लागला, त्यामुळे थोडंसं मूड ऑफ झाला की आता जाऊन आपल्याला रात्रच होईल बाबा. पण नाही, आम्ही पोहोचलो होतो ट्विलाईट टाईमला. ट्विलाईट बघून मनाला खूप शांतता वाटली. सनसेट पवनाच्या तिथे आम्ही थोडंसं निवांत बसलो, त्यानंतर लगेच निघालो. आणि पुढे दिसतंय ट्विलाईट. वाव, आकाशात असे कलर जसे काय फेकलेत, सुंदर दिसत होतं सगळं. आणि ते बघून तरी छान वाटलं की चला आपण काहीतरी बघितलंय, म्हणजे रात्र नाही झाली एकदम पोहोचण्यासाठी, आपण थोडंसं तरी आधी पोहोचलोय. एकदम सनसेट नंतरचा टाइम जो असतो ट्विलाईट, ते बघण्यासाठी एकदम मस्त परफेक्ट टायमिंगला पोहोचलोय. आणि ते बघून छान वाटलं. टेंट लावलेले बघितले, आम्हाला आमचे टेंट पण भेटले. त्यानंतर आम्ही थोडंसं इकडे तिकडे टहललो, म्हणजे काय आहे काय नाही बघत. आणि नंतर तिथले वातावरण बघून एवढं छान वाटत होतं, कारण एकदम सनसेट झाल्यानंतरचा जो टाईम होता आणि त्यानंतर जे लाईट दिसत होते आकाशात, नॅचरल कलरवाले ट्विलाईट, ते बघून मनाला एकदम खरंच छान वाटलं. आणि त्यानंतर जे रिफ्लेक्शन पडत होतं पाण्यावरती त्याचं, ते तर अतिशय सुंदर दिसत होतं. ते कॅप्चर केलं आणि ते कॅप्चर केल्यानंतर थोडंसं इकडे तिकडे भटकलो, काय आहे ते ऑब्झर्व केलं. आणि जाता जाताच असं लक्षात आलं की छान आहे ही प्लेस, म्हणजे आपल्या फॅमिली ट्रिपसाठी किंवा म्हणा एखादं ग्रुप आपला जो असेल फ्रेंड्सचा, की आपण त्यांच्यासोबत जाऊ शकतो, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट जागा आहे. एखादा वीकेंड, आणि पुण्याच्या जवळच आहे मेन म्हणजे, आपण तिथे जाऊ शकतो. इथली लायटिंग पण बघितली, व्यवस्थित सुंदर होती लायटिंग. नंतर कोणाचा बड्डे वगैरे असेल तिथे आपण सेलिब्रेट करू शकतो, म्हणजे जास्त दूर पण नाही आहे. फक्त एकच गोष्ट आहे की इथं आपण सार्वजनिक वाहनाने नाही जाऊ शकत, आपण स्वतःच्या वाहनाने तिथे जायला हवं, म्हणजे येताना आपल्याला प्रॉब्लेम नको जायला, हेच एक आहे. बाकी आपण आपल्या 4 व्हीलरनी किंवा 2 व्हीलरनी इकडे जाऊ शकतो. पुण्यापासून जास्त दूर नाही आहे, एक जाण्यासाठी 45 वगैरे मिनटं लागतात आसपास, म्हणजे 45 ते 50 जास्तीत जास्त. ट्रॅफिक लागली तर मग तुम्ही ते कॅल्क्युलेट करून चाला की तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे. पण छान आहे ठिकाण फॅमिली आणि ग्रुप गॅदरिंगसाठी वगैरे. तर खरंच तिथे जाऊन आपण एखादा छोटासा जे पण कार्यक्रम असेल म्हणा, बड्डे म्हणा किंवा मग अजून काही दुसरं म्हणा, फॅमिली गॅदरिंग वगैरे सगळं करू शकतो. तशी प्लेस आहे आणि छान आहे. मेन म्हणजे सिक्युअर पण वाटली, कारण खूप सारी गर्दी पण होती आणि तिथे सगळ्या प्रकारचे लोक आलेले होते. कोणी बॅचलर होते, कोणी फॅमिली होती आणि कोणी लहान मुलंसुद्धा घेऊन आलेले होते, म्हणजे बरेच लहान मुलं, म्हातारे वगैरे सगळेच होते. आणि आमच्यासारखे पण होते, मॅरिड कपल्स वगैरे. तर आम्हालाही खूप मजा आली. आणि असं करत करत आम्ही ही जागा एक्सप्लोर करत होतोच की तेवढ्यात थोडंसं दमलो म्हणून बसलो. तिथे ते बार्बिक्यू भेटतं, ते खाल्लं. त्यानंतर थोडासा विश्रांती घ्यावी म्हणून थोडीशी विश्रांती घेतली आणि लगेच काव्या मॅडमला खेळायचं होतं क्रिकेट, म्हणून काव्यासोबत क्रिकेट खेळण्यासाठी मी बॉल घेतला.
स्वतःच्या जीवापेक्षा जड बॅट घेऊन काव्या मॅडमला खेळायचं होतं, पण म्हटलं बाई तुला ही काही जमणार नाही, आपण दुसरं काहीतरी खेळूयात. पण काव्याने लगेच माझ्या फ्रेंडला बघितलं बॅडमिंटन खेळताना. आता तिलाही बॅडमिंटनच खेळायचं होतं, म्हणून तिने बॅडमिंटनची बॅट घेतली आणि बॅडमिंटन खेळायचा ट्राय केलं. पण ते खेळता खेळता लक्षात आलं की अरे हे तर जमत नाही आपल्याला, मग ते सोडून दिलं. काव्याची अशी मस्ती चाललेलीच असते आणि तिकडे एक जण मस्त गाणं म्हणत होता गिटार घेऊन, ऐकून छान वाटलं. हा पण एक शो असतो तिथे पवनाला, की आपण जेवण वगैरे झाल्यानंतर रात्री मस्त बॉनफायर वगैरे आणि हे गाणं छान वाटतं. आणि ते ऐकण्यासाठी हे बघा माझे फ्रेंड्स कसे बसले, कोणी झोपतंय, कोणाला थंडी वाजतेय. आणि खरंच तिथे खूप थंडी होती. थंडीमध्ये कुडकुडत आणि गाण्याचा आस्वाद घेत आम्ही मस्त निवांत पडलो होतो. आणि ते झाल्यानंतर अजून जेवण वगैरे करायचं होतं. जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बघा कशी मस्ती चालली आहे, तिकडे गाण्यावरती डान्स चाललाय, कोणी बघणार नाही असं सगळेजण आपापले डान्स करत होते. आणि और ये सब माहौल देख के हमारा भी मन किया कि हम भी थोड़ा नाचे. माझ्या फ्रेंडनी काय भन्नाट डान्स केला, एकदम मस्त, वाव मस्त होता. आणि एवढं सगळं करून आम्ही सगळे थकून गेलो आणि झोपून गेलो. सकाळी उठून हा व्ह्यू बघितला, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी होतं. आणि इथे माझ्या काही फ्रेंड्सनी कायकिंग केली आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही रिटर्न निघालो. आणि रिटर्न निघताना आम्ही यावेळेस घेतला एक्सप्रेस हायवे, त्यामुळे पुण्यात लवकर पोहोचलो. चला मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत भेटूया, तोपर्यंत बाय.